चालू आहे. हा 5 वर्षामध्ये खासदार कोण होता हे माहित आहे का? आणि आता मतदान काहाला करायचंय? मतदान मतदान तर आमचा खासदारावर आणि आमदारावर शेत राहिले नाही आपलं. हा. याने समजा लुटमाप धरले. इमा नको वघळणीचे कोणते आलेले पैसे समजे जिराजिरी त्याची तिकडेच आहे. समजे ओढून घ्यायला येतं. शेतकऱ्याच्या नावावर सरकार पैसे द्यायला माझा इथं रुपये पोचू देत तर शेतकऱ्याला तिकडे समजे वडावडी त्याची. हा 2 वर्षाचा विमान आहे. मग आता याला जबाबदार कोण वाटते तुम्हाला? आता सरकार राहणार म्हणजे बघा. आता आमदार खासदारचं ते करता येईल हो. त्याला आपण निवडून दिले ना, त्याला आपण निवडून दिले की आपलं काही भलं करतील म्हणून, तर ते उलट आमचंच रक्त वसायला. मग आता 3 उमेदवार उभे आहेत. डॉक्टर बी.डी. चव्हाण एक आहे, नागेश पाटील आष्टीकर एक आहेत आणि बाबुराव कदम. तुमचं मत काय वाटतं? या तिन्हीपैकी कोण बरं वाटतं तुम्हाला? कसं आता हे बघा, काहीच कळलं नाही या लोकांचं की नाही. कोणत्याही रंगाचा असला तर इच्छुक कोणत्या बी हानते समजा ते. मला मत करणार की नाही तुम्ही? करायला मत करणार की नाही? आता मत करते आता विचार करूनच करावं लागेल ना. हा, विचार करूनच करावं लागेल. मग खऱ्या माणसाला हे लोक येऊ देईन, हे डुकर लोक की नाही असे की फोडायला लागले तर हा अजिबात बिलकुल समजा. बरं बाबा, तुम्हाला काय वाटतं? हे आरक्षणाचा जे विषय आहे, आरक्षणाचा विषय, याचा मतदानावर फरक पडेल काय? पडणार सर. हो बरोबर पडणार. आरक्षण आहे ना, आरक्षणाचा बरोबर मतदानावर फरक बसणार असेल. हा म्हणजे ज्याची वस्तू आहे त्याला सुद्धा द्या रिकामी नाही, ही विचार करायची गोष्ट की किती अवघड आहे. ज्याची वस्तू आहे त्याला देईन तर बरं, त्याचं जर वस्तू आहे ना त्याची दिली तात्पुरती त्याला, तर दिली तर त्याची. आता ज्याची त्याला द्यायला काय घोर आहे? ज्याची त्याला द्या पाहिजे.